पहिला पहिला षटक हाताळतोय तो श्रीरंग. सलामीची जोडी गौरांग व सुशांत या स्वरूपात. स्ट्राईकला येतो सुशांत, नॉन स्ट्राईकला येतो गौरांग. संघाची धावसंख्या होते एक चेंडू एक धावा. अभिजित मंचेकर, मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुढील चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू, अतिशय यष्ट्या सांभाळून या चेंडूवर एक सोटी धाव घेतली. संघाची धावसंख्या वाढते आहे एका धावेने. संघाची धावसंख्या होते 2. बिनबाद 2 चेंडू 2 धावा. अतिशय संत अशी सुरुवात. सुंदर फटका डोक्याच्या वरून आणि बघूया किती धावा मिळत आहेत. सुंदर फटका आणि या चेंडूवर मिळत आहेत 4 धावा. सुंदर फटका होता. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला तो गौरांग, नॉन स्ट्राईकला तो सुशांत आणि गोलंदाजी आहे तो श्रीरंग. पहिले 2 चेंडू सुंदररित्या हाताळले होते पण तिसऱ्या चेंडूवर 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने तडवलेला चेंडू, पॉइंटच्या दिशेने माफ करा. या चेंडूवर 1 धावा मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अतिशय बलाढ्य असे 2 संघ इथे क्वार्टर फायनल मध्ये आमने सामने खेळत आहेत. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने आणि घोषित स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होते 8. अजूनही पहिल्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. बघूया या एका चेंडूवर किती धाव मिळत आहेत. अतिशय संत अशी सुरुवात म्हणावी लागेल कारण हे दोन्ही फलंदाज अतिशय घणाघाती आहेत. मला वाटतं की विकेटचं सुंदर फटका, रिव्हर्सचा प्रयत्न आणि 1 धाव यशस्वीरित्या. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती बिनबाद 9 धावा. अजूनही 18 चेंडूचा सामना काप्रदेव मंडळाला करायचा आहे. बघूया या 18 चेंडूवर किती धाव मिळत आहेत. जर मोठं असं लक्ष म्हणायचं तर 45 ते 50 धावा खापरादेव मंडळाला उभ्या कराव्या लागतील जर हा सामना त्यांना जिंकायचा असेल. आणि डायरेक्ट फायनलला जायचं असेल तर त्यांना आपल्या विकेटही येथे धरून चालल्या पाहिजेत जेणेकरून फायनलला जाण्याचा मार्ग मोकळा होईल. बघूया DRS संघ काय रणनीती येथे आखतोय. पहिलं षटक अतिशय सुंदर म्हणावं लागेल. फक्त 9 धावा गेल्या आणि पुढील गोलंदाज आलाय तो विनोद. आतापर्यंत नवशक्ती व समर क्रीडा मंडळ हे 2 संघ सेमीफायनल साठी क्वालिफाईड झाले आहेत. धावसंख्या होती 10. दुसरं षटक सुरू आहे. दुसरं षटक दुसरा चेंडू आणि सुंदर असा फटका पण एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते आहे. घोषित स्वरूपात ही 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या होते ती 11.
एक चोटी धाव, दोन चेंडू, 11. सुंदर फटका, झेलबाद होण्याची शक्यता आणि सोपा असा झेल, सुंदर असा झेल पाहायला मिळतोय आणि गडी बाद होतोय. तो गौरांगच्या स्वरूपात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गडी बाद होतोय. पंकजाचा सुंदर झेल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज येतोय तो प्रतीकच्या स्वरूपात. बघूया प्रतीक आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय ते. सुंदर फटका आणि झेल बदलण्याची शक्यता आणि झेल सोडलाय. गचाळ क्षेत्ररक्षण, जीवदान मिळतंय प्रतीकला. सोपा असा झेल होता पण जीवदान मिळतंय प्रतीक या एका धावेने संघाची धावसंख्या होते 12. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया या 2 चेंडूवर किती धाव मिळतात त्या. एक धाव या धावेने संघाची एकूण धावसंख्या होते 13. एक गडी बाद, 13 धावा. शेवटच्या दुसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. आणि पायचीतचा अपील आणि पंचांनी आपलं बोर्ड आसमानाकडे दाखवलंय. गडी बाद होतोय. सुंदर षटक जे हाताळलंय ते विनोद यांनी त्यांच्या वैयक्तिक षटकात 2 गडी बाद करून 4 धावा दिल्यात. सुंदर षटक म्हणावं लागेल. नवीन फलंदाज आलाय तो पराग. शेवटची 2 षटकं बघा. 12 चेंडू मध्ये किती धाव मिळत आहेत आतापर्यंत. 2 षटकांमध्ये धावसंख्या झाली आहे ती 12. अजूनही 12 चेंडू शिल्लक. पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा हा चेंडू आणि बघा किती धाव मिळत आहेत. 6 धावा. सुंदर फटका सुशांत त्याच्या बॅट मधून. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. अतिशय शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार सुशांत यांनी घेतला.
पुन्हा अपील, पण पंचांनी अपील हे फेटाळलंय. पण या चेंडूवर एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या होते 20. अजूनही तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला तो पराग, नॉन स्ट्राईकला तो सुशांत आणि गोलंदाजी करतोय तो ओमकार. विभागातील नावाजलेला असा गोलंदाज ओमकार त्याचा सामना करेल पराग. आणि सुंदर फटका आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला ते पाहायला मिळत आहे. एकूण 3 धावा या क्षेत्ररक्षकाने अडवल्या आहेत. संघाची धावसंख्या होते 21. अजूनही 3 चेंडू शिल्लक. बघूया सुशांत या 3 चेंडूवर किती धावा मिळवत होते. स्ट्राईकला तो सुशांत, नॉन स्ट्राईकला तो पराग. स्लोअर पद्धतीचा चेंडू सुशांतला काही तो समजला नाहीये आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 21. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. माफ करा, 2 चेंडू शिल्लक. माफ करा. अवांतर धाव, स्क्वेअरचा मारा. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 22. पुन्हा एकदा आखूड चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतोय सुशांत. आणि या 6 धावा, या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 28. अजूनही एक चेंडू शिल्लक. अतिशय आखूड पद्धतीचा हा चेंडू आणि सुशांत याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. कृपया DRS संघ आम्हाला सहकार्य करायचे. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. 20 मिनिटात आपल्याला हा सामना संपवायचा, याची आपण नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू ओमकाराचा सुंदर पद्धतीने एक धाव घेतोय आणि स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतोय. अतिशय सुंदर अशी रणनीती सुशांत या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 29. अजूनही 6 चेंडू शिल्लक. बघूया या 6 चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. या सामन्यासाठी आम्हाला ज्यांचं मोलाचं असं DRS संघ कृपया सहकार्य करा. DRS संघ कृपया आपण सहकार्य करायचे आहे. 20 मिनिटात आपल्याला सामना संपवायचा आहे. या मालिकेसाठी ज्यांचं मोलाचं असं सहकार्य लागलं ते आपल्या विभागातील समाजसेवक माननीय श्री राजू शेठ लांजवळ यांचा थोड्याच वेळात तिथे आगमन होणार आहे. आणि नवीन गोलंदाज आलाय तो उत्कर्ष. स्ट्राईकला सुशांत, नॉन स्ट्राईकला तो पराग. आतापर्यंत संघाची एकूण धावसंख्या 29. शॉर्ट चेंडू आणि त्याचा पुन्हा एकदा समाचार. 6 धावा, घनघणीत षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या होते 35. अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू सुशांत याला. या मालिकेसाठी आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते लेग बाय स्वरूपात एक घोषित धाव मिळते 36. एकूण धावसंख्या अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. बघा या 4 चेंडूवर किती धाव मिळत आहेत त्या.
समोरच्या दिशेने चढवला चेंडू आणि झेल बाद होण्याची शक्यता आणि पुन्हा एकदा हा झेल सोडलाय. अतिशय सोपा असा झेल आणि सुशांत त्याला जीवदान मिळतंय. खरोखर गचाळ क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. 2 जीवदान आतापर्यंत मिळाले होते. एक सुशांतला आणि एक प्रतीकला. प्रतीकला पुन्हा तंबूत धाडलं पण सुशांत अजूनही क्रीज वरती. अजूनही ती चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती 38. पुन्हा सरळ दिशेने तडवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा अतिशय थोडस गचाळ म्हणावं लागेल. 2 धावा धाव स्वरूपात मिळाल्या. सुंदर रणनीती पराग्याची. धावसंख्या झाली आहे ती 40. बघूया 2 चेंडूवर किती धाव मिळत आहेत. दर 50 धावा क्रॉस करायची असतील तर अजूनही 2 चेंडू 2 षटकारांची गरज. सुंदर शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते DRS संघासमोर. खापरादेव मंडळ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण इथे सजवायचं आहे. अजूनही आपल्याला 2 सामने इथे खेळवायचे आहेत याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. विजयासाठी फक्त 41 धावांचं असं लक्ष येथे ठेवलंय. DRS संघाची सलामीची जोडी आली आहे ती उत्कर्ष व ओमकार आणि खापरादेव मंडळाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो पराग.
विजयासाठी सोपं असं लक्ष ठेवलंय DRS संघासमोर. 41 धावांचं आव्हान. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अजूनही 2 सामने आपल्याला इथे खेळवायचे आहे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती की आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. सामन्याला सुरुवात. पराग्याचं पहिलं षटक, सुंदर फटका आणि एक धाव. पहिल्या चेंडूवर पुढील चेंडू पराग्याचा सामना करेल तो ओमकार. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू, सुंदर चेंडू, एक धाव छोट्या पद्धतीत घेण्यात यशस्वी. सुंदर क्षेत्ररक्षण गौरांग्याचं. संघाची धावसंख्या वाढते आहे. या दोन चेंडूवर 2 सिंगल धावा. धावसंख्या होते 2. बिनबाद 2 धावा. स्ट्राईकला तो उत्कर्ष, नॉन स्ट्राईकला तो ओमकार आणि त्यांना गोलंदाजी करतोय तो पराग. पराग्याचा पुढील चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि याही चेंडूवर एक धाव अगदी सहजरित्या मिळते DRS संघाला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. बिनबाद 3 धावा. विजयासाठी 41 धावांचं लक्ष ठेवलं आहे खापरादेव मंडळाने DRS संघासमोर. पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल धावा. पराग्याचा पुढील चेंडू आणि सुंदर फटका. बघूया किती धाव मिळत आहेत आणि हा घणघणीत चौकार. अतिशय सुंदर असा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला इथे पाहायला मिळतोय तो ओमकार कडून. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 7. सुंदर फलंदाजी ओमकार याची. पहिल्या 4 चेंडूवर 7 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया या 2 चेंडूवर किती धावा मिळत आहेत. प्रत्येक षटकामागे 10 ची सरासरी जर हा सामना जिंकायचा असेल तर DRS संघाला ठेवावी लागेल. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पराग्याच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 7. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला येतो ओमकार आणि सुंदर तडवला चेंडू आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आयुष कडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण आयुष्याचं आपल्या इथे पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद होऊन एकूण धावसंख्या झाली आहे ती 7. बघूया पुढील षटक कोण घेऊन येत आहे ते. आणि नवीन फलंदाज येतोय तो नितेश. आणि नवीन षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो सागर रेडेकर. रावलपिंडी एक्सप्रेस करिगोड विभागाची रावलपिंडी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं असा सागर रेडेकर
वैयक्तिक पहिलं व खापरादेव मंडळाचं दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला येतो उत्कर्ष, नॉन स्ट्राईकला येतो नितेश. सागर याचा पहिला चेंडू उत्कर्ष याला उंच टोललेला चेंडू आणि गचा क्षेत्ररक्षण सुशांत यांच्याकडून. अतिशय सोपा असा झेल म्हणावा लागेल, पण हे क्रिकेट आहे. मैदानात उतरल्यावरच हा झेल किती सोपा होता ते कळतं. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते. पुढील चेंडू घेऊन येतोय सागर, सामना करेल नितेश. पॉइंटच्या दिशेने चढवलेला चेंडू हलक्या हाताने खेळला. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. अजूनही 4 चेंडू शिल्लक. सामना करेल तो उत्कर्ष आणि पायचीतचं अपील पंचांनी ते फेटाळलंय, पण या चेंडूवर एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. अजूनही 3 चेंडू शिल्लक. आतापर्यंत सागर यांनी 3 चेंडू मध्ये 2 धाव्या दिल्या आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. बघूया किती धाव मिळवत आहेत DRS संघाचे खेळाडू या 3 चेंडूवरती. एक धाव. अतिशय हलक्या हाताने खेळलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11. अजून 2 चेंडू शिल्लक. सामना करेल तो नितेश. उत्कर्ष माफ करा. स्लोअर पद्धतीचा चेंडू. उत्कर्षाला काही तर समजला नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या होते ती धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 11. नवीन षटक घेऊन आलाय तो सुशांत. धावसंख्या आहे ती 11. निर्धाव चेंडू. सुशांत त्याचा. स्ट्राईकला आहे तो नितेश. सामना करेल नितेश. सुशांत त्याचा पुढील चेंडू. विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. राके सागर याच्याकडे एक चेंडू आणि या एका चेंडूवर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. जर DRS संघाला सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची इथे आवश्यकता आहे. आता सुशांताची सुंदर गोलंदाजी. लेग ब्रेक आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि लेग बाय स्वरूपात एक धाव. संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या होते 13. अजूनही 3 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. सुशांतचा पुढील चेंडू आणि सुंदर फटका.
एक घोषित स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. अवांतर धाव आणि त्याबरोबर एक घोषित स्वरूपाची धाव, अशा 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. अवांतर धावेचा मारा, संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लेग साईडच्या साईडने तटवलेला चेंडू, एक धाव घोषित स्वरूपात मिळते. धावसंख्या झाली आहे 17. धावसंख्या झाली आहे 17. अजूनही तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. विजयासाठी 7 चेंडू 24 धावांची गरज. जर DRS संघाला सामना जिंकायचा 4 षटकार इथे ठोकावे लागतील. पुन्हा एकदा सुशांत याचा मारा आणि एक घोषित स्वरूपात धाव. धावसंख्या झाली आहे ती 18. विजयासाठी अजूनही 6 चेंडू 23 धावांची गरज. बघूया पुढील षटक कोण घेऊन येत आहे आणि खापरादेव मंडळाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय. संघाचं 4थं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. या संघातील एक अनुभवी असा खेळाडू प्रशांत कुपेरकर, वयाच्या 50व्या वर्षीही हा गोलंदाज आपल्याला इथे मैदानात खेळताना दिसतोय. गेली जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंट मधील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक ज्याला मिळालं तोच हा प्रशांत कुपेरकर. इथे आपल्याला शेवटचं षटक घेऊन येतोय. विजयासाठी 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. खापरादेव मंडळाचे माजी सेक्रेटरी श्री सुनील मयेकर, मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. निशिकांत पाटील, आपणास ही विनंती की आपण स्टेजवर स्थानावन्न व्हायचं आहे. खापरादेव मंडळाचे माजी सेक्रेटरी श्री सुनील मयेकर, आपणास विनंती की आपण व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. निशिकांत पाटील, आपणास ही विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि या क्वार्टर फायनल मधील शेवटचं षटक हाताळतोय तो प्रशांत कुपेरकर. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, दोन चेंडू दोन्ही निर्धाव. सुंदर गोलंदाजी प्रशांतची आणि उंच डोळ्या चेंडू, झेल बाजवण्याची शक्यता आणि सारंगकर रेडेकर यांच्याकडून हा झेल मिस होतोय. पुढे चेंडू प्रशांताचा, सुंदर चेंडू, निर्धाव. धावा काय, माफ करा, अवांतर धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21. अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया 2 धावांवर किती धावा मिळतात, 2 चेंडूवर किती धावा मिळत आहेत त्या. एक धाव घोषित स्वरूपात आणि
जवळजवळ 99% हा सामना खापरादेव मंडळाच्या खिशात जाताना दिसतो आहे. आणि हा सामना येथे खापरादेव मंडळ यांनी जिंकलाय. नवशक्ती क्रीडा मंडळ आपणास नम्र विनंती की आपल्या कर्णधाराला येथे नाणेफेकीसाठी पाठवायचे. अभिषेक आपण इथे माईकचा ताबा घ्यायचा आहे. या सामन्यातील सामनावीर ज्याला मिळत आहे तो सुशांत गुरव. नवशक्ती क्रीडा मंडळ आपण आपला कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. आणि समर क्रीडा मंडळ हा संघ फायनल मध्ये पोहोचला आहे. समर क्रीडा मंडळाच्या 2 विकेट होत्या, खापरादेव मंडळाच्याही 2 विकेट. आणि ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं होतं ज्या संघाच्या सर्वाधिक धावा असतील तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. खापरादेव मंडळाच्या धावा होत्या 40 व समर क्रीडा मंडळाच्या धावा होत्या 49. या धावांच्या बळावर समर क्रीडा मंडळ हा संघ डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश मिळतोय. समर संघाला समर संघाचं व त्यांच्या सर्व खेळाडूंचं व त्यांच्या सर्व हितचिंतकांचं आम्ही ओमकार 11 टीवाय ग्रुप येथे जाहीर आभार मानत आहोत. अभिषेक कॉइन घ्यायचा आहे टॉस साठी. आणि सेमीफायनलचा सामना खापरादेव मंडळ विरुद्ध नवशक्ती क्रीडा मंडळ नाणेफेकीसाठी